Hello student, कसे आहात? बरं आहेत ना? Tomorrow you will have to write question answers. Subject math second. उद्या परीक्षा आहे, बरोबर? 11 वाजता 10:30 हजर राहा. बेस्ट लक. आउट ऑफ 40 you will get 40. चांगले सोडवा. चौथा पाचवा प्रश्न सोडवला ते मिळाले तुम्हाला. लेखी प्रश्न आहेत. ड्रॉ अँड इन्स्क्राइब्ड अँगल, परिवर्तुळ, आंतरवर्तुळ, इक्विलॅटरल ट्रायंगल, नंतर रेषाखंड दुभागा, कोन दुभागा, बरोबर नाही, अँगल दुभागा. त्याचप्रमाणे या ठिकाणी राईट अँगलचं पायथागोरसचा प्रमेय हे कशामध्ये युटिलाइज केलं मित्र? एक झाड आहे आणि झाडापासून 10 मीटर अंतरावर एक माणूस उभा आहे. तो झाडाच्या शेंड्याकडे बघतोय. त्याचा उन्नत कोन 60 अंश आहे, 60 डिग्री. फाइंड या ठिकाणी एक प्रश्न विचारला आहे की फाइंड द हाईट ऑफ ट्री. म्हणजे आता या ठिकाणी आकृती आपल्याला कशी काढायची आहे? इथं सी आणि बी सी मध्ये 10 मीटर अंतर आहे. झाड ते तो माणूस व्यक्ती, आणि तो ए कडे बघतोय, म्हणजे झाडाच्या शेंड्याकडे बघतोय. किती कोणाने? 60 अंश कोणाने. मेजरमेंट ऑफ अँगल इज 60 डिग्री. फाइंड द हाईट ऑफ द ट्री ए बी. म्हणजे डिस्टन्स फ्रॉम द ट्री 10 मीटर. अँगल बिटवीन ऑब्झर्वर अँड ट्री इज इक्वल टू 60 डिग्री. फाइंड द हाईट, एच म्हणजे हाईट ऑफ द ट्री. म्हणजे ए बी इज इक्वल टू एच दिलंय बघा, हाईट. अँड डी डिस्टन्स 10 मीटर आहे. डिस्टन्स किती आहे? 10 मीटर आहे. अँगल थीटा इज इक्वल टू अँगल बी सी ए इज इक्वल टू 60 डिग्री. मग या ठिकाणी ए बी अपॉन बी सी, हाईट अपॉन बेस इज इक्वल टू tan थीटा. देअरफॉर ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू √3 दिलाय त्यांनी. तर या ठिकाणी ए बी इज इक्वल टू हा बी सी इकडे गेला तर बी सी मल्टिप्लाइड बाय √3. आता बी सी ची किंमत किती दिली आपल्याला? 10 इथं. म्हणजे 10 मल्टिप्लाय √3, इथं 10 मल्टिप्लाइड बाय √3. मग 10 √3 ची किंमत दिली 1.73. 1.73 मल्टिप्लाइड बाय 10. एक डेसिमल पॉईंट 7च्या पुढे घ्यायचा, कारण तो दशांश चिन्ह आहे की नाही. मग ते आपल्याला डिस्टन्स आले, हाईट आलेली 17.3 मीटर. 17.3 मीटर ही हाईट आलेली. 3 मार्क किंवा 2 मार्क डेफिनेट आहे मित्र या उदाहरणाला. उपयोजन. फाइंड द स्लोप ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट ए आणि बी. Find the slope of the line passing through the point A and B. A चे कोऑर्डिनेट 2, 3 आणि B चे 4, 7. इथे काय आहे? x1, A चे x1 y1, B चे x2 y2. m इज इक्वल टू स्लोप इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. y2 किती आहे? 7. y1 या ठिकाणी 3. 7 मायनस 3 अपॉन 4 मायनस या ठिकाणी x2 2. 4 मायनस 2. मग 7 मधनं 3 गेले, 4 राहिले ना. 4 अपॉन 4 मायनस 2 चं 2. मग 4 अपॉन 2 चं संक्षिप्त रूप देता येतं. 2 1 जार 2, 2 2 जार 4, म्हणजे 2 काय आलं? स्लोप. हे झालं आन्सर.
Find the surface area of the sphere of having radius 7 centimeter. Surface area of the sphere. Sphere ची surface area 4 pi r square. 4 pi r square फॉर्म्युला मध्ये किमती टाकायच्या. 4 pi ची किंमत 22/7 गुणिले r square म्हणजे 7 multiply by 7. या 7 शी या 7 गेले, 7ची 7 गेले. 22 गुणिले 2, 22 गुणिले 7, 22 7 154. 22 7 are 154. Multiplied by 4. 4 4s are 16. 1 4 5s are 20. 21 carries 2. 4 1s are 4. 4 2 6. 616 सेंटीमीटर वर्ग. 2 मार्काला असतं ते. नंतर वृत्तचित्ती आहे, शंकूचं घनफळ आहे, क्षेत्रफळ आहे का नाही. आता इथं सूत्र दिलं एरिया ऑफ द सेक्टर. एरिया ऑफ द सेक्टर आपल्याला माहिती आहे, काढायला येतं. थीटा अपॉन 360 गुणिले पाय आर वर्ग हा एरिया ऑफ द सेक्टर आहे. मग थीटा 90 दिला तर 90 अपॉन 360. पायाची किंमत 22/7 गुणिले आर वर्ग. 9 चौक 36, 9 1 9, 4 राहिले खाली, बरोबर. 2 2 4, 2 1 2, 2 राहिले खाली. 11 7 77/2 हे उत्तर आहे. 77 ला 2 ने जरी भागितलं, 2 3 6 1, 2 8 16, बरोबर ना, 4 आणि 2 5 10, 2 2 त्या ठिकाणी येऊ शकतं तुमचं 38 पॉईंट समथिंग. असं ठेवलं तरी अर्धा मार्क कम होतो. एरिया ऑफ हेक्झागॉन. हेक्झागॉन म्हणजे काय? 6 म्हणजे 6 √3/4 मल्टिप्लाय s स्क्वेअर. एस म्हणजे काय? साईड म्हणजे लांबी. हेक्झागॉनची लांबी म्हणजेच एस किती दिलाय तुम्हाला? 14 दिलाय लांबी. मग किती होईल? 6 मल्टिप्लाय √3/4 मल्टिप्लाय 14 स्क्वेअर. 14 स्क्वेअर म्हणजे 14 गुणिले 14. तर या ठिकाणी ही किंमत. नंतर एरिया ऑफ द सर्कल. सर्कल काय? पाय आर वर्ग. पाय 22/7 गुणिले 14 गुणिले 14. 7 1 7 2 14. इथे 22 दुने 44 गुणिले 14. 14 चौक 56, 5 14 चौक 56 5 किती? 61. 616 मीटर असेल तर मीटर, सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर. याचा पण गुणाकार करता येईल. 2 दुने 4, 2 3 6, 3 राहिले इथे. 2 दुने 4, 2 ने परत जातो. 2 7 14. असा भाग केला की ही जी संख्या येईल याच्यामधून ही वजा करायची म्हणजे तुम्हाला रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळू शकतं, बरोबर. हे रेखांकित भाग आहे. अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे हा 4 मार्काला येतो किंवा 3 ला 100%. 3 2 4 2 6, 3 9, 3 12, 12-13 मार्काचं हे आत्ताच आहे. आणि याच्यातच गाळलेली जागा पायथागोरसचे त्रिकुटे आणि साइन थीटा कॉस थीटाचं साइन 30 45 60 आणि 90 मार्क. त्याच्यावर 2 मार्क. जवळजवळ 15-1 मार्काचा आजचा आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्र हो. चांगल्या मार्काने पास व्हा. शुभेच्छा. ओके बाय.